आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर मंडळींनो, उरूस म्हटलं की प्रत्येकाच्या मनात जोश तयार होतो। अशातच अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट येथील लाल टाकी परिसरात असलेल्या हजरत ख्वाजा सय्यद फकीर मोहम्मद शाह चिश्ती दर्गाचा संदल उरूस बजमये चिरागे फकीर चिश्ती इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शहरातून पारंपरिक वाद्यांसह शोभायात्रा काढण्यात आली, तर दर्गात विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते। सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसिन अली शाह चिश्ती यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा पार पडला। यावेळी शहरातून निघालेल्या शोभायात्रेत जिल्ह्यातील आणि दक्षिण आफ्रिका इथून आलेले भाविक देखील सहभागी झाले होते। तसेच यावेळी पारंपरिक वाद्यांवर धार्मिक गीतांचे सादरीकरण, घोड्यांच्या रथात असलेली फुलांची चादर, मिरवणुकीतील विद्युत रोषणाई आकर्षण ठरली। लालटाकी येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला। सर्जेपुरा, कापड बाजार, दाळमंडई, झेंडी गेट, पीरशाह खुंटा आणि पुन्हा सर्जेपुरा मार्गे लालटाकी येथे दर्गाच्या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला। प्रार्थनेनंतर दर्गाला संदल आणि फुलांची चादर अर्पण करण्यात आली। संदल उरूस निमित्त दर्गास आकर्षक फुलांची आणि विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे। संदल उरूस निमित्त दुसऱ्या दिवशी भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, तर संध्याकाळी झालेल्या मुशायरा कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले। रात्री दर्गा परिसरात झालेल्या महफिले समान कव्वाली कार्यक्रमाने भाविक भारावले। यावेळी हजरत फकीर मोहम्मद शाह साहब हे मोहम्मद पैगंबर साहेबांचे वंशज असून त्यांचे पूर्वज हजरत सय्यद आमिनुल मदनी हे मदीना शरीफ अरबस्तान येथून भारतात स्थायिक झाले। हजरत फकीर मोह शाह साहब यांचा जन्म अहमदनगर येथे झाला। त्यांनी 25 वर्ष पीरशाह खुंटा येथील मस्जिदमध्ये इमामत केली। झेंडीगेट येथे खानका मदरसेची स्थापना करून त्यांनी विद्यार्थ्यांना इस्लाम धर्माची शिकवण दिली। तसेच त्यांचे गुरु सय्यद हबीब अली शाह चिश्ती निजामी असून त्यांची दर्गा नामपल्ली हैदराबाद येथे आहे। हजरत फकीर मोह शाह साहब यांनी सुफी परंपरेची दीक्षा सय्यद हबीबी अली शाह यांच्याकडून घेतली। या परंपरेचा प्रचार आणि प्रसार देशासह परदेशात केला गेला। ज्याप्रमाणे हजरत साहेबांनी अहमदनगर मध्ये खानकाची स्थापना केली, त्याचप्रमाणे त्यांचे नातू हजात सय्यद मेहबूब अली शाह चिश्ती निजामी यांनी प्रभावीपणे देश विदेशात खानकाची स्थापना केली। हे संदल उरूस धार्मिक एकतेचे प्रतीक असून खानकामधून मानवतेचा संदेश देण्यात येतो। या सुफी संतांच्या विचारांची जगाला गरज असल्याचे खानकाचे व्यवस्थापन पाहणारे सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसिन अली शाह साहब यांनी सांगितले। संदल उरूसचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी BSFI संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।